मी म्हणते तर मी तुम्हाला खरं सांगते, समोरच्याला पाहिजे असेल तर माझ्याकडे येऊन पण मी त्यांना ना गाईड करू शकते की खरं तुम्ही ना मराठी इव्हन कोणता पण करा, पण तुम्ही धंद्यावर उतरा. फक्त आपण मराठी माणूसच मागे आहोत. होय ना, ठिकाणी इथे करतो. हो 6 वर्ष. मग इथे काय आता रस्त्यावर तुम्ही व्यवसाय करताय तर इथे काय त्रास होईल तुम्हाला? काय नाही, खूप प्रॉब्लेम्स होतात, प्रॉब्लेम क्रिएट करतात. कधी कधी महानगरपालिके पण आमची त्रास आहे, पण नंतर आम्ही पुन्हा इथे येऊन लावतो कारण आमची जागा आहे म्हणून आम्ही पुन्हा ते व्यवसाय पूर्ण स्टार्ट करतो. अच्छा. म्हणजे गिवअप करत नाही आम्ही. मी 14 वर्षी जॉब केला, पण मला वाटतं की ना सगळ्यांनी मराठी माणसांनी तर नक्की मी बोलते की आपला फक्त व्यवसायच करायचा. व्यवसाय सगळ्यात छान गोष्ट बोलायला की तो व्यवसाय आपला कोणावर जबरदस्ती नाही, आपला आहे, आपल्या हक्काचा. बोला कोण आपल्याला बोलणार नाही की एवढं तास करायचं आहे, एवढं करायचं आहे, प्रोडक्शन आहे, या आपलं बोला आपली मर्जी. आणि इव्हन आपल्या ह्याच्यामध्ये बेनिफिट पण खूप छान मिळतो. मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत मनवेलपाडा ह्या ठिकाणी आणि समोर बघू शकता इकडे जीवदानी माते मंदिर आहे वरती आणि त्याच्याच खाली हे मनवेलपाडा हा एक ठिकाण आहे, विरारमध्ये येतं. तर इथे आपले एक ताई आहेत, त्यांचं पाहू शकता लहानसा एक टेबलवर त्यांनी व्यवसाय थाटलेला आहे आणि त्या व्यवसायामध्ये काय काय देत आहेत ते आपण जाणून घेऊयात आहे त्यांच्याकडून. तर ताई नमस्कार. हा नमस्कार. काय नाव आपलं? माझं सई राणे. सई राणे. अच्छा. तर ताई हे इकडे आम्ही पाहतोय की सगळं मालवणच्या ह्या वस्तू का तुम्ही ठेवलेल्या आहे, तर तुम्ही प्रॉपर मालवणच्या का? हो आम्ही सावंतवाडी मळगावचे. हा काय? अरे वा वा. तर आपण काय काय या व्यवसायामध्ये इथे व्यवसाय करतात, तर हे काय काय पदार्थ तुम्ही देताय, काय काय वस्तू आहेत या तुमच्याकडे? खूप सारे. लाल पोह्यापासून, उकडे तांदळापासून, आवळ्याचे सगळे पदार्थ आहेत. म्हणजे कसं चूर्णापासून, कॅन्डी पासून, अख्खे आवळे ते आहेत, फ्रेश आहेत, मँगो पर्ल आहे, हापूस आंबा आहे, हे सगळे मँगोचे पण आहे आणि मिरच्या, सांडगी मिरची, ताक मिरची. हे बघू शकता मिरची आहे. हे एक एक प्रकार हे आमचे तुमच्या वस्तू का मला दाखवत जा. आपला वडापीठ आहे, आंबोळी पीठ आहे, हां, कुळीत पीठ आहे, मोदक पीठ आहे, हां, घावण पीठ आहे, नाचणी पीठ, थालीपीठ, डांगर पीठ, मसाला पोळी, साधा पोळी पीठ, मालवणी मसाला, मालवणी मच्छी मसाला, तिळाची चटणी, म्हणजे त्याला आपण तिळकुट म्हणतो, लसणीची चटणी, खाजा, आपले खडखडी लाडू, शेंगदाणे आणि अदर सगळे लोणचे आहेत आपले. आवळ्यापासून ते मिरचीपासून, गोल्ड पासून, गुलकंद पासून आपल्याकडे आहे. आणि इथे बघू शकता मित्रांनो, ताई तिकडे कोकणातले आंबे पण इथे हापूस आंबे विकत आहेत, देवगडचे हापूस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पापड विपड आहे. तर सगळे प्रकारचं सगळं हे साहित्य ह्या ताई इथे लहानसा एक 3x2चा टेबल त्यांनी लावलेला आहे आणि त्याच्यावर व्यवसाय करत आहे. तर ताई हा व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही? मला इथे मी व्यवसाय म्हणजे 2 झाले. हा फायनली माझा मालवणचे सगळे प्रोडक्ट, पण जवळजवळ मला 6 वर्ष झाले इथे. 6 वर्ष एका ठिकाणी इथे करता? हो 6 वर्ष. मग इथे काय आता रस्त्यावर तुम्ही व्यवसाय करताय तर इथे काय त्रास होईल तुम्हाला? काय नाही, खूप प्रॉब्लेम्स होतात, प्रॉब्लेम क्रिएट करतात. कधी कधी महानगरपालिके पण आमची त्रास आहे, पण नंतर आम्ही पुन्हा इथे येऊन लावतो कारण आमची जागा आहे म्हणून आम्ही पुन्हा ते व्यवसाय पूर्ण स्टार्ट करतो. म्हणजे गिवअप करत नाही आम्ही. बरोबर आहे. महत्त्वाचं ते आहे की मराठी माणूस ते गिवअप लवकर करायला लागतोय, तर तो कुठेतरी नाही केला पाहिजे. हा संघर्ष आहे तुमचा की एवढ्या वेळा जे प्रॉब्लेम आल्यानंतर पण तुम्ही कंटिन्यू ते प्रॉब्लेम सॉल्व करून आपला व्यवसाय कंटिन्यू करत राहिला, म्हणून तुम्ही एवढ्या वर्षापासून तुम्ही सक्सेसफुली म्हणजे व्यवसाय करताय. आता ह्याच्याबद्दल मी दुकानही घातलं आहे. हाच दुकान मालवणचेच प्रोडक्टचा मी शॉप घेतला आहे. अच्छा. म्हणजे ह्या स्टॉल पासून तुम्ही दुकानात पण आता दुकानापर्यंत गेले, आमचं दुकान पण आहे. अरे वा. नाही ना, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्यवसाय आता तुम्ही करायला लागला तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण रस्त्यावर व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी एखादी करावी वगैरे? मी 14 वर्षी जॉब केला, पण मला वाटतं की ना सगळ्यांनी मराठी माणसांनी तर नक्की मी बोलते की आपला फक्त व्यवसायच करायचा. व्यवसाय सगळ्यात छान गोष्ट बोलायला की तो व्यवसाय आपला कोणावर जबरदस्ती नाही, आपला आहे, आपल्या हक्काचा. बोला कोण आपल्याला बोलणार नाही की एवढं तास करायचं आहे, एवढं करायचं आहे, प्रोडक्शन आहे, या आपलं बोला आपली मर्जी. आणि इव्हन आपल्या ह्याच्यामध्ये बेनिफिट पण खूप छान मिळतो. तर नवीन येणारे आपले मराठी व्यावसायिक असतील, लहान लहान जे प्रयत्न करत असतील की आपण व्यवसायात यायचं, तर त्यांच्यासाठी अजून काय सांगाल तुम्ही? मी म्हणते तर मी तुम्हाला खरं सांगते, समोरच्याला पाहिजे असेल तर माझ्याकडे येऊन पण मी त्यांना ना गाईड करू शकते की खरं तुम्ही ना मराठी इव्हन कोणता पण करा, पण तुम्ही धंद्यावर उतरा. फक्त आपण मराठी माणूसच मागे आहोत. होय ना. प्लीज तुम्ही या आणि करा, बस मी एवढंच सांगू शकते. एकदम. आणि हा आपल्या व्यवसायाचा टायमिंग आपला काय असतोय? मी संध्याकाळच लावते. संध्याकाळी लावतो? काय टायमिंग असतो इथे? 5:30 ते 9:30 पर्यंत लावते. अच्छा. तर मित्रांनो
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि ताईंचा हा व्यवसाय आहे, सगळे मालवणचे पदार्थ ताईने सांगितलं की घावणं पीठ हे तेच वडा, मालवणीचं कुळीतचं पीठ म्हणा, जांभूळचं हे मेथकूट, हे डायबिटीससाठी जांभूळ चूर्ण पण ताई ठेवत आहे तिथे. बरेचसे आयटम सगळ्या कोकणी इथे ताई ठेवत आहेत. तर आपल्याला ह्या घरगुती वापराच्या वस्तू आहेत. आपल्या नालासोपारा, वसई, विरार या ठिकाणी जे पण आपले बांधव राहत असतील, जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपला हा लहान लहान व्यवसाय चालू करायला लागलेला आत्ताच व्यावसायिक आहेत, ताई आहेत, लहान लहान व्यावसायिक आपले जे मोठे होतात त्यांचा व्यवसाय वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करा आणि आपल्या ताईंना सपोर्ट करा. ठीक आहे. आणि ताई मला सांगा की याच्या बल्कमध्ये क्वांटिटीमध्ये आपल्या कोणी ऑर्डर इथे घेणारे असतील तर तुम्हाला कोणत्या नंबरवर आपण संपर्क करायला पाहिजे? 989264649494 सई राणे. तर मित्रांनो, ताईने नंबर पण दिलेला आहे, त्याच्याद्वारे आपल्याला ही नेहमीच्या वापरामध्ये लागणारे सगळे पदार्थ आहेत, हे आपण घरी नेहमीच बाहेरून मागवतो आहे, दुकानातून मागवतो आहे, त्यापेक्षा आपल्या मराठी माणसाकडून मागवा. जेणेकरून त्यातून होतं आहे कसं की आपला मराठी व्यावसायिक जो लहान लहान व्यवसाय आता करायला लागलेला आहे तो मोठं व्हायला मदत होईल. आणि आपल्याला पण एक समाधान वाटेल की आपण दुकानमध्ये परप्रांतीयापासून न घेता आपल्या मराठी माणसापासून घेतो आहे. आणि आपण आता आंब्याचा सीझन आहे, आंबेसुद्धा आपण बाहेरून घेतो आहे. ताईंचा नंबर दिलेला आहे. देवगडचे हापूस आंबे ताई विकत आहेत, तर तिथूनही घ्यायचा मदत केला तर अजून चांगलं. तर ताई आपलं हापूस आंबे आत्ता काय रेट नाही, काय डझन? 600 रुपये डझन. हां, 600 रुपये डझन. पेटी 3000 रुपये. 3000 रुपये पेटी. पेटी घेतली तर आम्ही कमी पण करू. अच्छा. पण 3000 काढतो आम्ही. अच्छा. आत्ता ताईने सांगितलेलं आहे की 3000 रुपये पेटी ताई देत आहेत. आणि क्वांटिटीमध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये पण ते सवलत देतील आपल्याला. ठीक आहे. तर आपल्या मराठी माणसाला, व्यावसायिकाला वाढायला, त्याच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा. आणि भेटूया मग पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये आपले लहान लहान व्यावसायिक आहेत त्यांच्या प्रमोशनसाठी. तर ताई नमस्कार आणि धन्यवाद.